नमस्कार फ्रेंड्स, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी जावेद तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि अनालिसिसची सिरीज आपण सुरू केलेली आहे. यात आज आपण इतिहास हा विषय पाहणार आहोत. आजच्या लेक्चरची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असणार आहे. तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020च्या तिसऱ्या बॅचसाठी ॲडमिशन्स ओपन आहेत, अजूनही ओपन आहेत. याशिवाय संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी सुद्धा ॲडमिशन्स ओपन आहेत. तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता आणि आपल्या स्टडीला योग्य दिशा दाखवू शकता. लेक्चरला सुरुवात करू. आजचा विषय इतिहास. मित्रांनो, इतिहास हा टॉपिक म्हणण्यापेक्षा विषय, या विषयावर आयोगाने भरपूर सारे प्रश्न विचारले. या विषयांना जर आपण प्रॉपर डिवाईड केला तर यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास असे ढोबळ मारणे 4 आपण भाग पाडू शकतो. परंतु आपण यांना 2 भागमध्ये डिवाईड करू. ज्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास याला कव्हर करू आणि सेपरेटली महाराष्ट्र इतिहासावर आपण वेगळं सेशन घेणार आहोत. ठीक आहे, तर आजचा लेक्चरला सुरुवात करू. आजचा पहिला प्रश्न डायरेक्टली आपण घेऊ. पहिला प्रश्न आहे, पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्रांची त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा. पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय निवडा. ओके, हा प्रश्न 2014मध्ये आयोगाने विचारला होता. ह्याच प्रश्नावर आधारित इतर प्रश्न कंबाईन एक्झाम्समध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहे. ठीक आहे, त्यामुळे या प्रश्नांना आपण चांगल्या प्रकारे टॅकल करू. प्रश्न आहे, ब्रिटिश व्यापारी केंद्रांची स्थापना त्यांच्या कालानुक्रमाने करायची आहे आपल्याला. ठीक आहे, ओके. पर्याय आहे कलकत्ता, ब आहे सूरत, क मद्रास, ड बॉम्बे. आता यांचा आपल्याला कालानुक्रमानुसार त्यांची मांडणी करायची, म्हणजे पहिली कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती, याप्रमाणे. ठीक आहे मित्रांनो, बघा, 31 डिसेंबर 1600ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती आणि त्यानंतर तिला सनद मिळाली होती भारतामध्ये मग येऊन व्यापार वगैरे करण्यासाठीची. मग व्यापार भारतामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले इंग्रजांनी सुरत या ठिकाणी पहिला व्यापार केंद्र त्यांनी उभारला होता. ठीक आहे, त्यानंतर मच्छलीपट्टणमचा क्रम लागतो, त्यानंतर मद्रास, चौथं होतं बॉम्बे आणि 5वं कलकत्ता. ठीक आहे, आता थोडंसं कन्फ्युजन कशा प्रकारे होतं ते बघू आपण. बघा, मेनली आपण जेव्हा हिस्ट्रीचा अभ्यास करतो त्यातही मध्ययुगीन भारताचा इतिहास आपण ज्यावेळी वाचतो त्यावेळी आपल्याला कळतं ना की मॅक्झिमम टाईमला आपल्याला कलकत्ता आपल्या वाचनामध्ये येतं की कलकत्त्यावरून ह्या गोष्टीची स्थापना झाली, कलकत्तावरून त्या गोष्टीची स्थापना झाली, कलकत्त्याचा पहिला गव्हर्नर हा बनला होता. तर कलकत्ता प्रत्येक ठिकाणी कलकत्त्याचं नाव येतं. त्यामुळे वाटू शकतं की कलकत्ता हा पहिला या ठिकाणी आपली काहीतरी त्यांनी वखार किंवा व्यापारी केंद्र स्थापन केली असणार इंग्रजांनी. परंतु तसं नाही आहे. सुरत या ठिकाणी पहिल्यांदा स्थापन झाली होती. आता हा योग्य क्रमसुद्धा बघा कसा लक्षात ठेवायचा आहे. सुरत, त्यानंतर डायरेक्ट मच्छलीपट्टणम. ठीक आहे, मच्छलीपट्टणम नंतर मद्रास. ठीक आहे, मद्रास नंतर बॉम्बे. आता इथं गोंधळ करू नका की पहिल्यांदा सुरतला केली आणि सुरतपासून आता बॉम्बे जवळ आहे त्यामुळे दुसरी वखार बॉम्बेला झाली असणार, असं पण गोंधळ नको. ठीक आहे, तर सुरत, मच्छलीपट्टणम, मद्रास, बॉम्बे आणि त्यानंतर मग कलकत्त्याचा क्रमांक लागतो. ठीक आहे, तर असा हा क्रम होता. यामध्ये आपले हे जे म्हणजे पर्याय जे दिले आहे यामध्ये मच्छलीपट्टणमचा उल्लेख नाही आहे, त्यामुळे सुरत, मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता असा हा योग्य क्रम असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, आता हा तर प्रश्न झाला की ब्रिटिशांनी आपली व्यापारी केंद्रांची स्थापना कधी केली होती आणि त्या कालानुक्रमानुसार आपण त्यांना मांडणी केली आहे. प्रश्न असा सुद्धा उद्भवतो की भारतामध्ये विविध ज्या काही युरोपियन कंट्रीज ज्या होत्या त्यांनी भारतामध्ये राज केला आहे. ते व्यापारासाठी भारतामध्ये आले आणि त्यांनी आपली सत्ता त्या ठिकाणी गाजवली. ठीक आहे, त्यात सगळ्यात जास्त काळ ज्यांनी सत्ता गाजवली आपल्यावर ते म्हणजे इंग्रज, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर असे विविध म्हणजे कंट्रीज होते युरोपातले जे भारतामध्ये त्यांचं आगमन झालं होतं. तर आपल्याला हे सुद्धा माहीत असायला हवं की यांचा योग्य क्रम, की पहिले कोणती कंट्री भारतामध्ये, म्हणजे पहिला कोणता देश आहे किंवा कोणती कंपनी, कुठल्या देशाची कंपनी पहिल्यांदा भारतामध्ये आली, त्यानंतर कोणता, त्यानंतर कोणती, असं. ठीक आहे, तर त्याचा योग्य क्रम लावू. बघा, फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिले पोर्तुगीज भारतात आले होते. ठीक आहे, पोर्तुगीजांनी कोची आणि गोवा ह्या 2 ठिकाणी आपली व्यापारी केंद्र त्यांनी स्थापन केले होते. व्यापारी केंद्र म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्ट असं सुद्धा म्हणू शकतो की कोचीन आणि गोवा या ठिकाणी पोर्तुगीजांचा राज्य होता शेवटपर्यंत. भारत स्वतंत्र झाला होता त्यानंतर सुद्धा यांचा राज्य होता. ठीक आहे, पहिल्यांदा पोर्तुगीज आले. त्यानंतर क्रमांक लागतो ब्रिटिशांचा. जसं की मी तुम्हाला सांगितलंय की 1600मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. ठीक आहे, तर त्यानंतर मग तो क्रमसुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. सुरत, मच्छलीपट्टणम, मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता
यामध्ये एक छोटंसं पॉईंट पुन्हा लक्षात ठेवा. सुरतमध्ये पहिली जी त्यांचं व्यापारी केंद्र किंवा त्यांना आपण वखार म्हणतो ना, तर वखार हे कधी स्थापन झालं होतं? 1608ला. म्हणजे यांची स्थापना होऊन 8 वर्षानंतर 1608ला पहिल्यांदा सुरत या ठिकाणी इंग्रजांची व्यापार किंवा व्यापार केंद्र स्थापन झालं होतं. ठीक आहे. मग मच्छलीपट्टणम, मद्रास आणि बॉम्बेचा क्रमांक तर लागतोच. त्यानंतर येऊ आपण कलकत्तावर. बघा 1600 नंतर डायरेक्टली 1700 म्हणजे जवळजवळ 100 वर्षानंतर कलकत्त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा म्हणजे कलकत्ता या ठिकाणी त्यांनी आपली वखार स्थापन केली होती 1700 मध्ये. ठीक आहे. 1600 आणि 1700 असं डायरेक्टली 100 वर्षांचा डिफरन्स आहे. त्यामुळे मे बी असा एखादा प्रश्न आयोग विचारू शकतो की कोणत्या वर्षी त्यांनी कुठं कुठं आपले वखारे स्थापन केले होते. तर मेनली लक्षात ठेवा, सुरतमध्ये 1608ला आणि कलकत्त्यामध्ये 1700ला त्यांनी वखार स्थापन केली होती. कोणी? ब्रिटिशांनी. त्यानंतर आले होते डच आणि सगळ्यात शेवटी आले होते फ्रेंच. ठीक आहे. तर हा योग्य क्रम कसा लागणार? पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि त्यानंतर फ्रेंच, हा असा त्यांचा योग्य क्रम होता. ओके. फ्रेंचांची सत्ता कुठं होती? बघा सुरत आणि पांडिचेरी. पॉंडिचेरी ज्यांना आपण पुदुचेरी म्हणतो, पॉंडिचेरी हे जे ठिकाण होते हे फ्रेंच यांच्या ताब्यामध्ये होते. ठीक आहे. तर सगळ्यात शेवटी कोण आले? फ्रेंच. आणि सगळ्यात पहिले कोण आले होते? पोर्तुगीज. आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झालाय आणि योग्य क्रम वगैरे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजले असणार. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगितलंय. पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचा उत्तर आहे. पाहूया पुढचा क्वेश्चन. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणम तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती? ओके. पहिला ऑप्शन आहे टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत. दुसरं ऑप्शन टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावेत. तिसरं ऑप्शन टिपूची 2 मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील. आणि चौथं ऑप्शन टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा. ओके. असे हे 4 ऑप्शन्स. प्रश्न आहे स्पष्टपणे की कोणती तरतूद नव्हती. म्हणजे या 4 पैकी 3 तरतूद होत्या आणि चौथी एक कोणती अशी तरतूद आहे जी नव्हती, त्याचा आपल्याला आन्सर काढायचा आहे. ठीक आहे. आता थोडंसं टिपू सुलतानबद्दल मी तुम्हाला सांगतो. बघा टिपू सुलतान कुठला शासक होता? म्हैसूरचा, जो आज कर्नाटकचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी म्हैसूरचा तो शासक होता. ठीक आहे. श्रीरंगपट्टणमचा तह झाला होता. तो श्रीरंगपट्टणमचा तह कुणामध्ये झाला होता? मेनली आपण असं मानतो की टिपू सुलतान आणि इंग्रजांमध्ये तो तह झालेला होता. परंतु दुसऱ्या साईडला फक्त इंग्रज होते असं नाहीये. ठीक आहे. श्रीरंगपट्टणमचा जो तह झाला होता त्यामध्ये इंग्रज, निजाम आणि पेशवे यांचा एक वेगळा गट होता आणि दुसऱ्या साईडला टिपू सुलतान हा एकटा होता. ठीक आहे. तर अशांमध्ये हे झालं होतं, म्हणजे हा एक नेमका तह झाला होता. हे तीनही जे काय म्हणू आपण की एम्पायर्स जे होते, जसे की निजाम, पेशवा आणि इंग्रज, हे लक्षात ठेवा की हे 3 एकत्रित होते आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये कोण होता? टिपू सुलतान होता. ठीक आहे. आता हा तह झाला. यात हा ऑब्वियस तह झाला. याचा अर्थ काय झालं की टिपू सुलतान एक म्हणजे युद्ध तो हारला होता. इंग्रज म्हैसूर युद्ध होता, तो म्हैसूर युद्ध तो हारला होता आणि त्यामध्ये मग त्याच्यावर काही निर्बंध वगैरे लादण्यात आले होते. ठीक आहे. आता हा निर्बंध कशा प्रकारचे होते ना, की फर्स्ट ऑफ ऑल की युद्धामध्ये ज्या काही खर्च झालं, ज्यामध्ये इंग्रजांचा काही खर्च झालं आणि जे काही नुकसान वगैरे जे काही झालं असणार त्याची भरपाई म्हणून टिपू सुलतानने 3.5 कोटी द्यावे अशी त्यामध्ये तरतूद होती. त्यापैकी 1.5 कोटी त्याला त्वरित द्यावे लागत होते आणि उर्वरित जे काही 2 कोटीची जी रक्कम होती ते त्याने इन्स्टॉलमेंटमध्ये द्यावं अशी त्यामध्ये तरतूद केली होती. ठीक आहे. त्यानंतर कसं आहे की टिपू सुलतानजवळ जो काही राज्य होता, म्हैसूरचा जे काही प्रदेश होता, त्या प्रदेशामध्ये ज्या काही गावांचा वगैरे समावेश व्हायचा, तर त्यापैकी अर्धा जो त्याचा राज्य आहे तो राज्य त्याला इंग्रजांना द्यावं ही सुद्धा तरतूद होती. मग पुढे इंग्रज, निजाम आणि पेशवे ते आपापसामध्ये वाटून घेणार होते, ही सुद्धा तरतूद होती आणि हे सुद्धा टप्प्याटप्प्याने होणार होती. ठीक आहे. त्यानंतर आता हे जे श्युरिटी सुद्धा हवी होती इंग्रजांना, म्हणजे इंग्रजांची नीती किती भयानक होती याचा तुम्हाला अंदाज येणार की ह्या ज्या काही त्यांना जो टिपू सुलतानला ह्या ज्या सगळ्या अटी पूर्ण करण्यासाठी जो वेळ देण्यात आला होता, तर त्या वेळेमध्ये तो पूर्ण करणारच याची सुद्धा गॅरंटी नव्हती. कारण तो वेळोवेळी जो आहे आपलं सैन्य उभारून इंग्रजांना तो टिपू सुलतान टक्कर देण्यासाठी तयार असायचा. ठीक आहे. तर म्हणून मग इंग्रजांनी काय केलं की त्याचे 2 अल्पवयीन मुलांना त्यांनी आपल्याजवळ पोलीस ठेवलं. ठीक आहे. म्हणजे आपल्याजवळ ठेवलं आणि कंडिशन टाकली की जोपर्यंत तो ह्या ज्या काही त्यांचा इंग्रजांच्या मागण्या आहे त्या मागण्या फुलफिल करत नाही तोपर्यंत इंग्रजांची हे मुलं अल्पवयीन मुलं टिपू सुलतानची अल्पवयीन मुलं हे इंग्रजांजवळ राहतील. मग शेवटी असं झालंय की नागपूरचा जो बर्डीचा किल्ला आहे त्या ठिकाणी मग त्या अल्पवयीन मुलांना फाशी देण्यात आली होती. तो एक वेगळा प्रकार आहे, कधी आपण बघू
प्रसंग जर आला तर त्यावर सुद्धा आपण काहीतरी लेक्चर वगैरे घेण्याचा प्रयत्न करू. तर असा तो प्रकार होता. मेनली टिपू सुलतानवर ज्या काही बंधनं घालण्यात आली होती ते बंधनं केवळ याकरिता होती की टिपू सुलताननी जो काही युद्ध केला होता त्यांनी जितके काही युद्ध केले होते त्या युद्धांमध्ये इंग्रजांचा सुद्धा खूप मोठा म्हणजे लॉस झालेला होता आणि त्याचा कण आता त्यांना इंग्रजांना मोडायचा होता टिपू सुलतानचा. त्यामुळे ह्या सगळ्या काही शर्ती होत्या. ठीक आहे. आता ज्यावेळी हा तह झाला श्रीरंगपट्टणमचा तह, त्यावेळी भारताचा जो गव्हर्नर जनरल होता तो कोण होता? लॉर्ड कॉर्नवॉलिस होता. ठीक आहे. ही सुद्धा गोष्ट तेवढीच जास्त महत्त्वाची आहे. श्रीरंगपट्टणमचा तह 1792ला झालेला आहे. हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. अशी ही माहिती होती टिपू सुलतानबद्दल. ठीक आहे. आता थोडीशी इतर माहिती सुद्धा, जसं की मी तुम्हाला सांगितलंय की टिपू सुलतान हा कुठला शासक होता? म्हैसूरचा शासक होता. टिपू सुलतानने आपल्या प्रजेसाठी जे आहे पाश्चात्य पद्धती त्यांनी लागू केली होती. त्यामध्ये समाज जीवन, शिक्षण, त्यानंतर त्याच्याजवळ ज्या काही सैन्य होते त्या सैन्यांची त्यांनी उभारणी जी आहे ते युरोपियन म्हणजे स्टाईलमध्ये त्यांनी केलेली होती. तो आपली जी आहे आरमार त्याला उभारायचं होतं स्वतःचं, त्यासाठी त्यांनी फ्रेंचांची मदत घेतली होती. हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. प्रश्न येऊ शकतो की आरमार उभारण्यासाठी टिपू सुलतानने कोणाची मदत घेतली होती? तर फ्रेंचांची मदत घेतली होती. बट अनफॉर्च्युनेटली तो त्यामध्ये सक्सेस होऊ शकला नाही. ठीक आहे. त्याने त्याचं एक महत्त्वाचं पुन्हा एक गोष्ट आहे की श्रीरंगपट्टणम या ठिकाणी त्यांनी स्वातंत्र्याचा वृक्ष लावला होता, की त्यांनी अशी शपथ घेतली होती की इंग्रजांकडून मी म्हणजे आपल्या या स्टेटला ॲटलिस्ट तरी त्याला स्वातंत्र्य मिळवून देऊ, यासाठी त्यांनी श्रीरंगपट्टणमलाच त्यांनी स्वातंत्र्याचा वृक्ष लावला होता. ठीक आहे. फ्रान्समधील जॅकोबियन क्लबचा तो सदस्य बनला होता. म्हणजे फ्रान्स जवळ त्याचे जवळीक संबंध होते हे सुद्धा तुम्हाला कळू शकणार यावरून की फ्रान्समध्ये एक जॅकोबियन नावाचा क्लब होता आणि त्या क्लबचा हा टिपू सुलतान हा सदस्य होता. ठीक आहे. तर अशी विविध माहिती टिपू सुलतानबद्दल. आता मी तुम्हाला हा प्रश्न प्रकर्षाने कशाला काय घेतला असता टिपू सुलतानचा? बघा, रिसेंटली टिपू सुलतान हा नाव चर्चेमध्ये आहे. ठीक आहे. 2018 पासूनच ॲक्च्युली चर्चेमध्ये आहे, परंतु अजूनही टिपू सुलतानचा नाव चर्चेमध्ये आहे. यासाठी की कर्नाटकामध्ये इश्यू सुरू आहे की टिपू सुलतानची जयंती साजरी करायला हवी की नसायला हवी. हा सगळा काही डिस्प्यूट आहे. त्या डिस्प्यूटकडे आपल्याला जायचं नाही आहे, बट चर्चेत आहे. तुम्हाला आठवत असणार की पद्मावत जो मूवी आलेला होता संजय लीला भन्सालीचा, त्यामध्ये अलाउद्दीन खिल्जीचं कॅरेक्टर होतं आणि त्यामुळे अलाउद्दीन खिल्जीवर आयोगाने 2018 आणि 19 मध्ये सुद्धा जवळजवळ 3 ते 4 प्रश्न फक्त अलाउद्दीन खिल्जीवर विचारले होते. त्यामुळे ज्या काही हिस्ट्रीमधल्या ज्या काही पर्सनॅलिटी ज्या काही करंटमध्ये असतात तर त्यांवर आयोग प्रश्न विचारतो. म्हणून हा प्रश्न घेण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आणि थोडीफार जी काही माहिती होती ते माझ्या परीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला इथपर्यंतचा पॉईंट कळला असणार. डायरेक्ट प्रश्नाकडे येऊ. प्रश्न जो होता तर त्या प्रश्नाचा उत्तर आपण बघूया. बघा मित्रांनो, जसं की तुम्हाला आता कळलंच असणार की पहिलं विधान की टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावे, हा विधान बरोबर आहे. दुसरं विधान, टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे, हा सुद्धा विधान बरोबर आहे. तिसरं विधान, टिपूची 2 मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील, येस, हा सुद्धा विधान बरोबर आहे. आणि चौथं विधान, टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा, परंतु अशी काही मनशा इंग्रजांची नव्हती की टिपू सुलतानचा काहीतरी तैनाती फौजेचा स्वीकार करावा आणि आता आपण टिपू सुलतानची काहीतरी रक्षा करणार. तैनाती फौज का असते? तुम्हाला कन्सेप्ट मे बी जर क्लिअर असणार. तैनाती फौजेचा कन्सेप्ट काय होतं की एखाद्या शासकाजवळ हे इंग्रज जायचे आणि त्यांना म्हणायचे की बा आता तुमची जे काही सिक्युरिटी आहे त्या सिक्युरिटी जबाबदारी आम्ही, आणि त्या मोबदल्यामध्ये तुम्ही आम्हाला या ठिकाणी व्यापार वगैरे करू द्या आणि व्यापारामध्ये आम्हाला काही सूट वगैरे द्या. ठीक आहे. तर हा सगळा काही प्रोटेक्शन वगैरे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. तर एका प्रकारे जबरदस्तीचा जो प्रोटेक्शन होता, परंतु त्यांच्या कर्तृत्वापुढे किंवा त्यांच्याजवळ जो काही सैन्य भार होता, त्यांच्याजवळ जी काही त्यांची कौशल्य होती त्यापुढे मग खूप साऱ्या आपले जे काही शासक होते त्यांना तिथं नमावं लागलं होतं. परंतु टिपू सुलतानच्या बाबतीत काय होतं की त्यांना पूर्णपणे टिपू सुलतानला संपवायचंच होतं, त्यामुळे त्यांचा काही रक्षण करण्याचा काही पर्याय नव्हता. ठीक आहे. तर चौथा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे, त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर बनतो पर्याय क्रमांक 4. हा प्रश्न 2018 मध्ये आयोगाने विचारला होता. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? 2015 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. पहिला ऑप्शन आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस, दुसरं वॉरेन हेस्टिंग, तिसरा लॉर्ड रिपन आणि चौथा विल्यम हंटर. ओके. बघा मित्रांनो, प्रश्न आहे की ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली. याचा अर्थ काय होतो की ज्यावेळी
जिल्हाधिकारी हा पद फॉर्म करण्यात आला होता त्यावेळी जिल्हाधिकारीकडे न्यायिक शक्ती होती, बरोबर आहे ना, म्हणजे पहिले होती म्हणूनच आता काढून घेतली आहे, ठीक आहे. तर हा त्याचा अर्थ निघतो, म्हणून प्रश्न समजून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर थोडंसं आपण जिल्हाधिकारीचा नेमकं काय रोल होतं हे समजून घेऊ. बघा, जिल्हाधिकारी या पदाची नेमकी स्थापना जी आहे वॉरन हेस्टिंगने केली होती 1772ला. महत्त्वाचा पॉईंट आहे, क्लिअर करा. 1772ला वॉरन हेस्टिंगने जिल्हाधिकारी या पदाची स्थापना केली होती. त्याने ज्यावेळी हे पद स्थापन केले होते ना, त्यावेळी ह्या पदाला एकात्मिक अधिकार प्राप्त झाले होते. म्हणजे सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती, म्हणजे प्रशासनातला एखादा पॉवरफुल व्यक्ती किंवा त्या जिल्ह्यापुरता पॉवरफुल व्यक्ती म्हणून सगळ्यात जास्त पॉवरफुल व्यक्ती, कारण त्याजवळ सगळेच अधिकार होते. त्या अधिकारामध्ये कसे कोणकोणते महसूल विषयक अधिकार होते, ज्यामध्ये तो कार्यकारी अधिकारी सुद्धा त्याच्याजवळच होता, न्यायिक अधिकार होते, न्यायिक अधिकारीमध्ये फौजदारी न्यायालयाचा सुद्धा तो प्रमुख असायचा, त्याचा तो दंडाधिकारी होता, पोलीस प्रशासनाचा तो प्रमुख होता. तर असे विविध कार्य त्या एका पर्सनकडून केल्या जायचे, म्हणजे त्याच्या मर्जीप्रमाणे तो वागायचा, कोणाला न्याय द्यायचा आहे कोणाला नाही द्यायचा आहे, तर असा तो सगळा काही कारभार सुरू होता. परंतु याला आपण काय म्हणू, की म्हणजे एकाच व्यक्तीजवळ सगळेचे सगळे अधिकार जर एकवटले आहेत, याला आपण काय म्हणू, याला आपण म्हणू एकात्मिक अधिकार किंवा एकात्मिक व्यवस्था, ठीक आहे. परंतु या एकात्मिक व्यवस्थेला लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी विरोध केला होता, ठीक आहे. हा लॉर्ड कॉर्नवॉलिस कोण आहे, तोच ज्याने श्रीरंगपट्टणमच्या तहामध्ये टिपू सुलतानसोबत वगैरे तह केली होती आणि त्यावेळी तो भारताचा गव्हर्नर जनरल होता, ठीक आहे. तर असा हा लॉर्ड कॉर्नवॉलिस, ठीक आहे. आणि त्यांनी म्हणजे त्याला एकात्मिक ही जी व्यवस्था होती जिल्हाधिकारी पदाची, तर त्या एकात्मिक व्यवस्थेला त्याचा विरोध होता, ठीक आहे. त्यांनी महसूल विभाग आणि न्यायिक विभाग जे आहे त्यांनी विभक्त केले. त्यांनी त्याचं असं म्हणणं होतं की एकाच व्यक्तीजवळ हे सगळे अधिकार राहिले तर तो प्रामाणिकपणे कार्य करणार नाही आणि त्याचा व्यवस्थित काही डिसिजन वगैरे देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांनी महसूल विभाग आणि कार्यकारी विभाग वेगळे असावे अशी त्यांनी शिफारस केली. आणि शिफारस काय त्यांनी म्हणजे मेनली त्यांनी ते करूनच दाखवलं की त्यांनी हे जे अधिकार आहे अधिकारांची त्यांनी वाटणी केली होती, ठीक आहे. तर अशी वाटणी केल्यानंतर मग त्याचे कार्य फक्त इथपर्यंतच थांबले नाही, तो त्याने प्रशासनामध्ये मग वेगवेगळी सुधारणा घडवून आणली होती. पोलीस जी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणेचे त्यांनी आधुनिकीकरण केले होते. प्रत्येक 20 मैलावर एक चौकी असावी, पोलीस चौकी असावी यासारखी त्यांनी व्यवस्था केली होती, ठीक आहे. त्याची महत्त्वाची एक गोष्ट अशी सुद्धा आहे, बघा, प्रत्येक जिल्ह्याचे म्हणजे त्यावेळी आपल्या देशामध्ये जे काही जिल्हे होते त्या प्रत्येक जिल्ह्यांचा जिल्ह्यांची त्यांनी छोट्या छोट्या भागांमध्ये विभागणी केली त्यांना, ज्यांना फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की आज जे जिल्हे आपल्यासमोर उपस्थित आहे, प्रेझेंट आहे, तर त्या जिल्ह्यांमध्ये तहसील असतात ना, तर अशाच प्रकारे त्यांनी काही जिल्ह्यांना म्हणजे सगळ्याच जिल्ह्यांमध्ये छोटे छोटे असे विभाग पाडले आणि त्या विभागांचा प्रमुख म्हणून त्यांनी त्या ठिकाणी दरोगाची नेमणूक केली. हा जो दरोगा जो होता, हा दरोगा त्या छोट्या छोट्या विभागांचा जो प्रमुख असायचा, ठीक आहे. म्हणजे मेनली एकदा जिल्ह्याचा प्रमुख जो आहे तो जिल्हाधिकारी असायचा, परंतु त्या जिल्ह्याअंतर्गत ज्या काही विभाग यांनी छोटे छोटे विभाग कॉर्नवॉलिसने केले होते त्याचा प्रमुख म्हणून दरोगा असायचा, ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट अशी की हे जे दरोगाचं जो पद होतं, या पदामध्ये त्यांनी सगळ्या भारतीयांचा समावेश केला होता. हा खूप महत्त्वाचा पॉईंट होता. जिल्हाधिकारी वगैरे जे पद होतं ते मग त्या ICS एक्झाम्स वगैरे जे होते मग त्या थ्रू वगैरे ते भरले जाते, त्यामध्ये मेनली ब्रिटिशांचा समावेश होता. परंतु दरोगा या पदामध्ये त्यांनी प्रामुख्याने त्यांनी भारतीयांचा समावेश केलेला होता, ठीक आहे. तर अशी इतर माहिती आहे, त्याबद्दल माहिती तुम्ही ठेवू शकता, ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस, ठीक आहे. या स्वरूपाचाच एक प्रश्न आहे आयोगाने विचारला होता, जो की पुढच्या स्लाइडवर आहे, पाहून घ्या. प्रश्न होता, लॉर्ड कॉर्नवॉलिस संदर्भात कोणती विधाने बरोबर आहेत, ठीक आहे. हा प्रश्न 2014 मध्ये आयोगाने विचारला होता. अ विधान आहे प्रशासन व्यवस्थेचे शुद्धीकरण, ब विधान पोलीस यंत्रणेचे आधुनिकीकरण, क विधान दर 20 मैलावर पोलीस चौक्या वसविल्या आणि ड विधान भारतीय लोकांना मोठ्या पदावर नेमले. ओके, आता ऑब्वियस तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असणार, पण थोडंसं कन्फ्युजन असू शकतं म्हणून मी ते क्लिअर करतो. पहिलं अ विधान बरोबर आहे, प्रशासन व्यवस्थेमध्ये त्यांनी सुधारणा केली होती, जसं की आपण बघितलंय ना की जे जिल्हाधिकारी जो पद होता त्या जिल्हाधिकारीकडून त्यांनी महसूल आणि न्यायिक हे कार्य त्यांनी विभक्त केले होते, म्हणजे प्रशासन व्यवस्थेचे त्यांनी शुद्धीकरण केले होते. पोलीस यंत्रणेचे आधुनिकीकरण केले होते, हो, त्यांना शिस्त, त्यांना जे हत्यारे वगैरे प्रोव्हाइड केली गेली होती, मग ते त्यासंबंधी त्यांना प्रशिक्षण वगैरे व्यवस्थित देण्यात आलेलं होतं, ठीक आहे. तिसरं विधान दर 20 मैलावर पोलीस चौक्या वसविल्या, हो,
प्रत्येक 20 मैल या डिस्टन्सवर त्यांनी एक पोलीस चौकी असावी यासारखी त्यांनी सुधारणा केली होती. ड विधान, भारतीय लोकांना मोठ्या पदावर नेमले. आता हा विधान बरोबर आहे का? नाही. परंतु तुम्हाला हा विधान बरोबर वाटू शकतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की जिल्ह्यांचे जे छोट्या छोट्या विभागांमध्ये विभागणी केली होती आणि त्या ठिकाणी जे दरोगा पद त्यांनी निर्माण केलं होतं लॉर्ड कॉर्नवॉलिसनी, तर त्या ठिकाणी त्यांनी भारतीयांची नेमणूक केली होती. परंतु दरोगा हा जो पद होता हा खूप मोठा पद होता असं नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे हा विधान या ठिकाणी चुकतो की भारतीय लोकांना मोठ्या पदावर नेमले होते. तर असं सुद्धा नाही आहे काही मोठ्या पदावर नेमले होते असला हा प्रकार नाही. पदावर नेमले होते जसं की दरोगा हा पद या पदावर, परंतु मोठा पद नव्हता तो, त्यामुळे ड विधान चुकतो. या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ ब क बरोबर. ठीक आहे, आता इथं लक्षात ठेवा जिल्हाधिकारी या पदाची नेमणूक कोणी केली होती? वॉरन हेस्टिंगनी केली होती 1772ला आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसने दरोगा या पदाची नेमणूक केली होती. ठीक आहे, आय होप तुम्हाला इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाले असणारच आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. बंगाली तरुण यंग इटलीशी परिचित होते. डॅश यांच्या भाषणातून त्यांचा यंग इटलीशी परिचय झाला होता. ओके, पर्याय आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दुसरा पर्याय रवींद्रनाथ टागोर, तिसरा स्वामी विवेकानंद आणि चौथा राजा राम मोहन रॉय. 2016 आयोगाने हा प्रश्न विचारला होता. ओके, बघा, तरुण बंगाली यंग इटलीशी परिचित होते. आता यंग इटलीवरून आपल्याला काय आठवतं की ऑब्वियस इटलीमध्ये काहीतरी ही एक चळवळ झालेली होती, त्याला यंग इटली नाव देण्यात आलं होतं. आणि या यंग इटली चळवळीचे जे प्रणेते होते त्यांचं नाव होतं मॅझिनी. हे मॅझिनी तेच आहे ज्यांच्या आत्मचरित्रावर आधारित जे पुस्तक आहे ते सावरकरांनी लिहिलेली होती. ठीक आहे ना, मॅझिनीचे चरित्र हे कोणी लिहिलं होतं? सावरकरांनी. तर ते हेच मॅझिनी ज्यांनी यंग इटली चळवळ त्यांनी सुरू केली होती. आणि कुठं? बट ऑब्वियस नावामध्ये दिल्याप्रमाणे इटली या ठिकाणी. तर प्रश्न आहे की कोणाच्या भाषणातून तरुण बंगाली जे आहे ते या यंग इटलीशी परिचित झालेले होते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण डायरेक्टली पाहू. पहिलं फर्स्ट ऑफ ऑल पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे ते व्यक्ती होते ज्यांच्या भाषणातून तरुण बंगाली जे आहे ते यंग इटलीशी परिचित झालेले होते. ठीक आहे, आता सुरेंद्रनाथ बॅनर्जीबद्दल थोडंसं बोलू. बघा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे होते ना ते एक प्रखर राष्ट्रवादी होते. आपल्या देशाबद्दल त्यांना खूप अभिमान होतं. देशामधून इंग्रजांना लवकरात लवकर आपण हाकलून लावायला हवं यासारखी त्यांची विचारधारा होती. जहालवादी थोडंसं त्यांचं नेचर होतं. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि लाला लजपत राय हे दोन व्यक्तिमत्व आहे ज्यांनी बंगालमध्ये यंग इटली चळवळी जी आहे तर त्याच्यावर त्यांनी भाषणे केली होती आणि या संदर्भात त्यांनी लेख सुद्धा लिहिलेले होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जीचा बंगाली हा वृत्तपत्र होता ज्यामध्ये ते आपला लेख जे आहे ते लिहायचे. ठीक आहे, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जीबद्दल पुन्हा सांगायचं म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि अरविंद घोष हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी सुरुवातीला ICS एक्झाम्स क्रॅक केली होती, परंतु क्षुल्लक अशा कारणांमुळे त्यांना काढून टाकण्यात आले होते. जसे की अरविंद घोष जे होते त्यांना वर्णद्वेषावरून त्यांना दूर करण्यात आलेलं होतं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना छोटंसं असं त्यांचं रिझन होतं की त्यांनी आपलं फॉर्म फिलअप करताना त्यांनी आपलं वय जे आहे ते चुकीचं सांगितलं आहे, तर ह्या कारणावरून सुद्धा त्यांना काढण्यात आलेलं होतं. ठीक आहे, तर असे हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि अरविंद घोष होते ज्यांनी ICS एक्झाम्स क्रॅक केली होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1876ला इंडियन असोसिएशनची स्थापना केली होती. हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढे जाऊन मग ह्या इंडियन असोसिएशननेच मग चळवळीचं वगैरे कार्य केलेलं होतं. त्यामुळे इंडियन असोसिएशनवर सुद्धा आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारले आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1876ला त्यांनी या असोसिएशनची स्थापना केलेली होती. ठीक आहे, तर असे हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. आता प्रश्न बघू एकदा. प्रश्न काय होता की तरुण बंगाली यंग इटलीशी परिचित होते. आता जर ह्या ऑप्शन्समध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांसोबतच जर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जर नाव असता तर मग तुम्ही कन्फ्यूज झाले असते, बरोबर आहे. मग ते कन्फ्यूज दूर कसं झाला असता आपला, तर ह्या प्रश्नावरूनच. प्रश्नामध्ये काय म्हणताय, तरुण बंगाली. ठीक आहे, बंगाली हा शब्द बघा, हा यामधला कीवर्ड म्हणू आपण की तरुण बंगाली यंग इटलीशी परिचित होते. ते कशामुळे, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यामुळे. कारण सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची कर्मभूमी कुठं होती? बंगालला, कलकत्त्याला त्यांची कर्मभूमी होती. ठीक आहे, आणि विदा सावरकर जे होते ते महाराष्ट्र आणि इतर भागांसाठी वगैरे त्यांचं कार्यक्षेत्र होतं. ठीक आहे, तर हा कीवर्ड आहे, त्यामुळे सुरेंद्रनाथ बॅनर्जीच हा या प्रश्नाचं उत्तर निघतो. तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला प्रश्नाला टॅकल करता आलं पाहिजे आणि त्यांचं उत्तर काढता आलं पाहिजे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचा उत्तर होता. फाईन, पाहूया पुढचा प्रश्न.
खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. अ आहे संस्कृतचे महान पंडित तरीही पाश्चात्य विचारांचा स्वीकार. ब तत्वबोधनी सभेचे सहभाग. क संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचे अध्यापन सुरू केले. आणि ड विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्राचा आधार दिला. तर हे जे चारही विधान जे दिले आहे हे चार विधान कोणाचे आहे किंवा कोणावर ते सूट होतात असा आपला प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत पहिला केशवचंद्र सेन, दुसरं सुरेंद्रनाथ बॅनर्जी, तिसरं आहे ईश्वरचंद विद्यासागर आणि चौथं आहे न्यायमूर्ती रानडे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये डिस्कशन करण्यासारखं म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आपण याचा आन्सर बघून घेऊ. हे जे सगळे जे गुण होते किंवा ह्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक आहे ते ईश्वरचंद विद्यासागर यांचे होते. ठीक आहे, तर ईश्वरचंद विद्यासागर यांच्या जीवनीवर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू आपण. बघा, ईश्वरचंद विद्यासागर हे बंगालमध्ये एक समाजसेवक होते. ठीक आहे, त्यांनी सामाजिक जागृती त्या ठिकाणी केली होती. ते संस्कृतचे खूप मोठे पंडित होते, परंतु संस्कृतचे पंडित तर होतेच, त्यांना आपल्या देशाविषयी त्यांना आपल्या धर्माविषयी अभिमान सुद्धा होता, परंतु त्यांची दूरदृष्टी सुद्धा तेवढीच जास्त होती. त्यांनी पाश्चात्य शिक्षणाचा स्वीकार केला होता. पाश्चात्य लोकांमध्ये ज्या काही चांगले गुण होते त्यांना आत्मसात करण्यासाठी सुद्धा त्यांना काही असं वेगळं असं काही वाटलं नाही, त्यांना सुद्धा त्यांनी आत्मसात केला होता. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे संस्कृत कॉलेज आहे बंगाल या म्हणजे कलकत्ता या ठिकाणी संस्कृत कॉलेज होतं. आणि या संस्कृत कॉलेजमध्ये ईश्वरचंद विद्यासागर जे आहेत ते पाश्चात्य शिक्षणाचे शिक्षक होते. त्या ठिकाणी ते शिक्षक म्हणून कार्य करायचे आणि तेही त्यांचा सब्जेक्ट कोणता होता, पाश्चात्य विद्या हा त्यांचा सब्जेक्ट होता. आणि पुढे जाऊन मग ह्या संस्कृत कॉलेजचे ते मुख्याध्यापक झालेले होते. ठीक आहे, तर असे हे ईश्वरचंद विद्यासागर यांचे, जसं की मी तुम्हाला सांगितलं की हे एक समाजसुधारक होते कलकत्त्याला. यांनी आपल्या अख्खा आयुष्य जो आहे तो विधवांच्या पुनर्वसनासाठी आणि विधवांना समाजामध्ये एक मानाचं स्थान मिळावं, त्यांना पुनर्विवाह करण्याची परमिशन मिळावी, ह्यासाठी त्यांनी खूप म्हणजे प्रयत्नसुद्धा केलेले आहे. ह्यासाठी एक कायदा तयार करावा म्हणून त्यांनी कंपनी सरकारकडे 1855-56 यामध्ये त्यांनी याचिका सुद्धा टाकलेली होती. ठीक आहे, तर असे हे ईश्वरचंद विद्यासागर होते ज्यांचं कार्य खूप महान आहे. ईश्वरचंद विद्यासागर तत्वबोधनी सभेचे सभासद सुद्धा होते. यामध्ये त्यांनी सहभाग सुद्धा घेतला होता. पण तत्वबोधनी सभेची स्थापना कोणी केली होती? देवेंद्रनाथ टागोरांनी. हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. तत्वबोधनी सभेचे ईश्वरचंद विद्यासागर हे सभासद होते. त्यांनी स्थापन केली होती का? नाही, ते फक्त सभासद होते. परंतु तत्वबोधनी सभेची स्थापना कोणी केली होती? मुख्यतः देवेंद्रनाथ टागोर यांनी या ठिकाणी केली होती. ठीक आहे, आणि कॉलेजबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे की संस्कृत कॉलेजमध्ये ते पाश्चात्य विद्येचे अध्यापन त्यांनी सुरू केलेले होते. ठीक आहे, तर ओव्हरऑल हे जे चारही विधान या ठिकाणी ते बरोबरच होते आणि ते ईश्वरचंद विद्यासागर यांच्यावर ते फिट होते. ठीक आहे, हा प्रश्न 2017 मध्ये आयोगाने विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ईश्वरचंद विद्यासागर. आय होप तुम्हाला हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी कव्हर झाला असणार. ओके, पाहूया पुढचा प्रश्न. खाली नमूद केलेली चीड आणणारी कृत्ये कोणी केली होती? ओके, अविधान आहे भारतीय नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी करणे. ब वृत्तपत्रावर स्वातंत्र्यावर नियंत्रण घालणे. क 1878ला शस्त्र कायदा. आणि ड ब्रिटिश उत्पादनावरील आयात कर काढून घेणे. ओके, तर हे जे सगळे काही महान कार्य आहे ते कोणी केले होते हा आपला प्रश्न आहे. आणि ऑप्शन्स आहेत लॉर्ड लिटन, दुसरं जेम्स विल्सन आणि तिसरं सर लॉरेन्स, चौथं आहे लॉर्ड मेकॉले. ओके, तर प्रश्नाचं जो उत्तर आहे तर उत्तर आपण बघूच. फर्स्ट ऑफ ऑल समजून घेऊ की नेमकं हे जे कार्य आहे हे कार्य कशाशी संबंधित होते. ठीक आहे, ओके, पहिले उत्तर पाहून घेऊ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड लिटन या व्यक्तीचे हे सगळे महान कार्य होते. ठीक आहे ना, म्हणजे लाईटली घ्या, महान म्हणजे माझा उद्देश असा नाही की नेमकं महानच कार्य होते, पण हे जे काही कार्य होते जे चीड आणणारे कार्य आहे ते लॉर्ड लिटन यांनी केलं होतं. पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचा उत्तर आहे. ओके, थोडंसं डिस्क्रिप्शनमध्ये जाऊया. मित्रांनो, लॉर्ड लिटननी काय केलं होतं ना की एक स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसची स्थापना केली होती. आता ह्या स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस स्थापन करण्यामागे त्याचा उद्देश काय होतं की भारतामध्ये जे उच्च कुळातील जे व्यक्ती आहेत त्या उच्च कुळातील व्यक्तींनाच प्रशासनात सेवेत त्यांना रुजू करण्यात यावी, त्यांची नियुक्ती करण्यात यावी, या संदर्भात त्यांनी स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसची स्थापना केली होती. आणि या अंतर्गतच त्यांनी आधी जे आहे म्हणजे नागरी सेवेमध्ये जर प्रवेश करायचं जर म्हटलं तर त्यासाठी
वयाची जी काही मर्यादा वगैरे होती, की आधी हा जो म्हणजे वय जो होतं, म्हणजे एखाद्या सिव्हिल सर्व्हिसमध्ये जर आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये जर एक्झाममध्ये जर आपल्याला पार्टिसिपेट व्हायचं असेल तर त्यासाठी 21 वर्ष एक लिमिट होती. परंतु हा जो स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसची जी स्थापना त्यांनी केली आणि त्यामध्ये मग त्या वयाला त्यांनी त्यामध्ये घट घडवून आणलं आणि मग ते 21 वर्षाचं जे आधी जे म्हणजे जो एज लिमिट होती ती आता त्यांनी 19 वर्ष केली. ठीक आहे. मग ह्यामुळे सुद्धा खूप थोडंसं गदारोळ झालं. मग इंग्रजांकडे मग त्यामुळे मग गाऱ्हाणे वगैरे केले, लेटर पत्र वगैरे पाठवले गेले. मग असे काही प्रकार वगैरे पुढे घडले. परंतु नेमकं सांगायचं काय, प्रश्न जर असा असेल की कोणत्या व्यक्तीने म्हणजे प्रशासनामध्ये जर पार्टिसिपेट आपल्याला घ्यायचं आहे, प्रशासनामध्ये सहभाग घेण्यासाठी आणि त्यासंबंधीचे जे काही एक्झाम्स होतात त्यामध्ये वयांचं जे काही लिमिट असतं त्या 21 वरून 19 वर्ष कोणी केली, हा जर प्रश्न असेल तर त्याचं सुद्धा उत्तर आपल्याला माहीत असायला हवं. लॉर्ड लिटनच हा तो व्यक्ती होता ज्याने या प्रकारचं कार्य केलेलं होतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी वय कमी केलं होतं. त्यानंतर वृत्तपत्र स्वातंत्र्यावर सुद्धा त्यांनी नियंत्रण घातली होती. त्यासाठी त्यांनी व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट 1878ला त्यांनी फॉर्म केला होता. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. खूप वेळा प्रश्न ह्या व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टवर त्यांनी विचारला आहे. 1878चा तो ॲक्ट होता. वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर त्यांनी निर्बंध घातली होती. त्यामध्ये काय होतं की इंग्रजांच्या अगेन्स्ट काही मजकूर लिहायचं नाही अशी त्यामध्ये अट होती आणि त्यासंबंधीचा एक बॉन्ड मॅजिस्ट्रेटजवळ वृत्तपत्राचे जे मालक असायचे त्यांना ते लिहून द्यावं लागायचं आणि जर का त्यांचा जर म्हणजे त्या बॉन्ड लिहून दिल्यानंतर जर त्यांनी जर काही उल्लंघन वगैरे केलं आणि इंग्रजांबद्दल जर काही म्हणजे इंग्रजांच्या अगेन्स्टमध्ये जाणारी जर काही वृत्तपत्रांमध्ये जर त्यांनी प्रकाशित केली तर मग लिटरली त्यांचे ते छापखाने बंद व्हायचे, त्यांच्या मशीन्सना जप्त केला जायचा, खूप मोठी रक्कम फाईन म्हणून त्यांच्यावर दंड म्हणून आकारली जायची. असे विविध प्रकार होते व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट अंतर्गत 1878चा. आणि म्हणूनच लॉर्ड लिटनला वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. ठीक आहे. तर असे महान कार्य त्याचे होते. ओके, मुस्कटदाबी करणारा तर हा होता लॉर्ड लिटन. तर मग वृत्तपत्रांचा मुक्तिदाता कोण होता? आय नो की तुम्ही जितके जण हा सेशन पाहत असणार सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असणार आहे. तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा की वृत्तपत्राची मुस्कटदाबी लॉर्ड लिटनने केली होती. तर वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून आपण कोणाला ओळखतो? ठीक आहे. हा तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे. ओके. ड विधान होता ब्रिटिश उत्पादनावरील आयात कर काढून घेणे. बघा ही जी हा जो चौथा जो विधान आहे ना, बघा तो कसा आहे ना की भारतामध्ये भारतीय जी अर्थव्यवस्था आहे त्याला पूर्णपणे म्हणजे संपवून टाकण्याचा हा एका प्रकारचा प्रयत्न होता. तुम्हाला माहिती आहे की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती ह्यावेळी झालेली होती. त्या ठिकाणी मोठमोठ्या यंत्रांचा शोध लागलेला होता. कापड गिरण्या वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. खूप कमी वेळामध्ये चांगल्या दर्जाचे कापड त्यावेळी म्हणजे निर्माण व्हायचे इंग्लंडमध्ये आणि ते विकण्यासाठी मग भारतामध्ये यायचे. पाहण्यासारखी गोष्ट ही सुद्धा आहे की कच्चा माल त्यासाठी जो लागायचा तर तो कच्चा माल इंग्रज लोक इथूनच ते म्हणजे भारतातून ते इंग्लंडला पाठवायचे आणि तिथून तयार झालेला कापड जो आहे ते भारतामध्ये आणून विकायचे. तर कम्पॅरेटिव्हली आता जर कोणत्याही देशातून जर आपण व्यापार जर करत आहोत तर आजही आपण एक्साईज ड्युटी लावतो ना, कर लावतो त्यांच्यावर, आयात निर्यात शुल्क लावतो आपण. तर त्यावेळी सुद्धा ही म्हणजे हा जो शुल्काचा जो प्रकार आहे, कर लादण्याचा जो प्रकार आहे तो सुरू होता. परंतु लॉर्ड लिटननी काय केलं की ब्रिटिशांकडून जो काही माल भारतामध्ये यायचा विकण्यासाठी त्यावर आकारला जाणारा जो काही शुल्क आहे त्यांनी तो सगळा शुल्क जो आहे लिटरली बंद केला. असं म्हटलं जातं की जवळजवळ 29 असे वस्तू होते जे इंग्लंडमधून भारतात येत होते आणि त्यांवरचा जो काही कर होता तो लिटननी रद्द केलेला होता. आता ऑब्वियस ना की एखाद्या देशातून आलेला माल आपल्या देशामध्ये आला आहे आणि तो पर्यायी आपल्या देशात तयार होणाऱ्या मालापेक्षा तो स्वस्त आहे आणि छान सुद्धा आहे. तर ऑब्वियस ना आपल्या लोक मग जो स्वस्त सामान आहे त्या स्वस्त सामानाकडे जाणार. ठीक आहे. त्यामुळे काय झालं, आपली जी अर्थव्यवस्था होती त्या आपल्या अर्थव्यवस्थेला मग तळ जायला सुरुवात झाली. मग आपले लोक हस्तकला आणि जे काही होतं आपल्याजवळ खूप चांगले जे काही कौशल्य वगैरे जे होते मग त्यांचा हळूहळू मग ऱ्हास होत गेला. मग ओव्हरऑल मला सांगायचं काय की इंग्रजांची नीतीच अशी होती की त्यांना एका प्रकारे व्यापार करायचा होता आणि भारताला लुटायचं होतं आणि भारताची जी काही आर्थिक स्थिती जी होती तर त्याला पूर्णपणे संपवून पूर्णपणे आपण या इंग्रजांच्या मालांवर डिपेंड व्हावं यासाठी ते कार्य त्यांनी केलेलं होतं. ठीक आहे. तर असे हे कार्य त्यांनी केलेले जे की खराब कार्य होते तर ते लॉर्ड लिटन याला कारणीभूत होता. आता आपण आतापर्यंत जे बघितलं ते लिटनचा एक फेस होता जो की आपण काय म्हणू त्याला एक विलन टाईपचा चेहरा आपण बघितला. ठीक आहे. परंतु त्याचा एक दुसरा चेहरा सुद्धा आहे. बघा लिटन
1876 ते 1880 पर्यंत तो भारतामध्ये तो कार्यरत होता, ठीक आहे, आपल्या पदावर होता. परंतु लिटन फक्त भारताचा व्हॉइसरॉय होता असं नाहीये, ठीक आहे ना. तर तो एक कवी सुद्धा होता, तो एक कादंबरीकार सुद्धा होता, तो एक निबंधकार सुद्धा होता, ठीक आहे. म्हणजे साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्याला लिटरली एक वेगळं नाव सुद्धा देण्यात आलं होतं. त्याला ओवन मेरिडिथ म्हणून ओळखलं जायचं, ठीक आहे. महत्वाचं आहे, ओवन मेरिडिथ म्हणून कोणाला ओळखलं जातं साहित्य क्षेत्रामध्ये असा जर प्रश्न असेल तर तो लॉर्ड लिटन होता, ठीक आहे. तर ही त्याची एक चांगली बाजू होती. लॉर्ड लिटन्स हा व्यक्ती आहे ज्याने पहिल्यांदा दुष्काळ आयोगाची स्थापना केली होती. यासाठी त्याने रिचर्ड स्टॅची याच्या अध्यक्षतेखाली त्यांनी पहिल्यांदा दुष्काळ आयोगाची स्थापना केली होती, ठीक आहे. असा सुद्धा प्रश्न आलेला आहे की दुष्काळ आयोगाची स्थापना कोणी केली आहे, पहिल्यांदा कोणी केली होती, लॉर्ड लिटननी. कोणाच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा दुष्काळ आयोगाची स्थापना झाली होती हा सुद्धा प्रश्न होता. आणि त्यामध्ये उत्तर त्याचं होतं रिचर्ड स्टॅची, ठीक आहे. तर पहिला जो दुष्काळ आयोग होता त्याचा अध्यक्ष लॉर्ड लिटन नव्हता, ठीक आहे ना. त्याचा अध्यक्ष होता रिचर्ड स्टॅची. परंतु तो आयोग कोणी गठीत केला होता दुष्काळ आयोग, तर तो लॉर्ड लिटननी केला होता. फरक थोडंसं लक्षात घ्या, ठीक आहे. प्रत्येक राज्यामध्ये दुष्काळ कोष स्थापन करावं अशी त्यांनी सूचना सुद्धा केलेली होती, ठीक आहे. हाच तो व्यक्ती आहे ज्यांनी दिल्लीमध्ये एक दिल्ली दरबार भरवला होता आणि 1877ला, आणि त्या ठिकाणी त्यांनी राणी व्हिक्टोरियाला कैसरे हिंद हा किताब त्यांनी तिला दिलेला होता, ठीक आहे. हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. 1877ला त्यांनी या प्रकारचं कार्य केलेलं होतं, ठीक आहे. तर अशी विविध माहिती लॉर्ड लिटनबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, खूप महत्त्वाचं आहे. असेच आपण काही व्हॉइसरॉय वगैरे पाहणारच आहोत जे एक्झामच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे आहे, ज्यावर आयोग प्रश्न विचारत असतो, ठीक आहे. मी तो सुद्धा पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. आज आपण लॉर्ड लिटनला कव्हर केला, त्याच्याबद्दलची माहिती कव्हर केली. येणाऱ्या काही सेशन्समध्ये आपण इतरही काही व्हॉइसरॉय वगैरे जे आहे त्यांच्याबद्दल किंवा गव्हर्नर जनरल जे आहे त्यांच्याबद्दल आपण बोलूया, डिस्कस करूया, ठीक आहे. तर अशी ही ओव्हरऑल माहिती होती लॉर्ड लिटनबद्दलची. मी आशा करतो की तुम्हाला हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी कव्हर झालेला असणार, ठीक आहे. ओके, आजचा शेवटचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ विधान, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची भारतीय नागरी सेवेसाठी निवड झाली होती, परंतु राजकीय संघटना स्थापन करण्यासाठी त्यांनी ती स्वतःहून सोडून दिली. ब विधान, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1885 मध्ये अखिल भारतीय सभा बोलविली. ओके, बघा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी संबंधीचे हे विधान आहे. आपण मागे जो प्रश्न बघितला होता तो सुद्धा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याबद्दल बघितला होता, जे की त्यांनी इंडियन असोसिएशनची स्थापना केली होती आणि यंग इटलीशी संबंधित जो प्रश्न होता, ठीक आहे. आता ह्या प्रश्नाला आपण टॅकल करण्याचा प्रयत्न करू. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऑब्व्हियसली यायला हवं, कारण आपण ऑलरेडी याबद्दल बोललेलो आहे, ठीक आहे. तर पहिलं विधान, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी नागरी सेवेसाठी निवड झाली होती, परंतु राजकीय संघटना स्थापन करण्यासाठी त्यांनी स्वतःहून सोडून दिली, तर नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलंय ना की अरविंद घोष आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे दोन व्यक्ती असे आहे की ज्यांनी ICS एक्झाम क्रॅक केली होती, परंतु क्षुल्लक अशा कारणांवरून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं, ठीक आहे. त्यातलं चुकीचं वय मेन्शन केलेलं आहे, या कारणावरून सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना काढण्यात आलं होतं, ठीक आहे. तर राजकीय संघटना स्थापन करायची होती आणि म्हणून त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता, असला तो प्रकार नव्हता, ठीक आहे. आता संघटना त्यांनी स्थापन केली, तर ती कोणती संघटना होती जी त्यांनी स्थापन केलेली होती? ठीक आहे, 1876 मध्ये इंडियन असोसिएशन. लक्षात ठेवा, ठीक आहे. 1876ला इंडियन असोसिएशनची त्यांनी स्थापना केली होती. दुसरं विधान बघा, खूप महत्त्वाचं आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी डिसेंबर 1885 मध्ये अखिल भारतीय सभा बोलवली होती. ओके, बघा, हा विधान या ठिकाणी थोडंसं चुकतो, कारण हा जो सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे आहे हे एक असे व्यक्ती आहे की आपण त्यांना म्हणू शकतो की सगळ्यात पहिले जी राष्ट्रीय स्तरावर एक पार्टी असावी जे की भारतीयांचं नेतृत्व करणार, सगळ्या वर्गांचा, सगळ्या धर्मांचा, ह्या सगळ्या संबंधित यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांचा कंपनी सरकार किंवा म्हणजे इंग्लंडची जी सरकार आपल्यामध्ये या ठिकाणी जे राज्य करत होती त्यांच्यासमोर ह्या सगळ्या समस्या मांडायला हवं. तर असा ओव्हरऑल जो सगळ्यात पहिले त्यांनी विचार मांडला होता ते होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आणि यासाठी त्यांनी 1883ला कलकत्ता येथे अखिल भारतीय स्तरावर एक राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. कधी? 1883ला. वर्ष लक्षात ठेवा, 1883ला त्यांनी कलकत्ता या ठिकाणी एक राष्ट्रीय स्तरावर एक राष्ट्रीय परिषद त्यांनी भरवली होती, ज्यांना प्रतिसाद सुद्धा चांगला मिळाला होता. त्यामध्ये जवळजवळ 100 प्रतिनिधी त्या ठिकाणी ते उपस्थित झालेले होते, ठीक आहे. तर प्रश्नामध्ये काय होतं, 1885 त्यांनी बोललाय. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं आहे तुम्हाला, तर 1883 आणि त्याच्या 2 वर्षानंतर
1885ला आपली राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती, ज्याला आपण इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणतो, ठीक आहे ना. तर ते 1885ला, आणि तेही कधी, पर्टिक्युलर डेट कधी होती, तर 28 डिसेंबर 1885ला आपली राष्ट्रीय सभेची किंवा काँग्रेसची स्थापना झालेली होती, ठीक आहे. त्याच्या 2 वर्षापूर्वीच म्हणजे 1883ला यांनी अखिल भारतीय स्तरावर एक राष्ट्रीय परिषद त्यांनी आयोजित केली होती, ठीक आहे. तर असं बिलकुल नाही आहे की पहिली परिषद जी आहे ती काँग्रेसमार्फतच स्थापन करण्यात आली होती, असं सुद्धा लक्षात प्लीज ठेवू नका, कारण सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी या प्रकारचा एक प्रयत्न आधी केलेला होता 1883ला, ठीक आहे. तर ह्या सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे या ठिकाणी. एक छोटीशी माहिती इंडियन असोसिएशनबद्दल पुन्हा ठेवा की 1876ला ज्यावेळी ही इंडियन असोसिएशनची स्थापना झाली होती, तर याच्या स्थापनेमागे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस हे सुद्धा होते, ठीक आहे. आनंद मोहन बोसचं सुद्धा नाव विसरू नका. आनंद मोहन बोस सुद्धा तेवढेच जास्त इम्पॉर्टंट आहे जेवढे की सुरेंद्रनाथ बॅनर्जी. या दोघांनी मिळून इंडियन असोसिएशनची स्थापना 1876ला केली होती, ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर अ हा विधान तर चुकीचा होता आणि ब सुद्धा विधान चुकीचा होता, ठीक आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर बनणार आहे पर्याय क्रमांक 3 अ. म्हणजे दोन्ही अ आणि ब आपल्याला चुकीचं विधान निवडायचं होतं ना, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचा उत्तर असणार आहे. मी आशा करतो की आजचे हे लेक्चर, आजचे हे क्वेश्चन्स तुम्हाला नक्कीच आवडले असणार. आवडले असेल तर प्लीज कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणे की त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020च्या 3ऱ्या बॅचसाठी ॲडमिशन्स ओपन आहेत, अजूनही ओपन आहेत. याशिवाय संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी सुद्धा ॲडमिशन्स ओपन आहेत. तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता आणि आपल्या स्टडीला योग्य दिशा दाखवू शकता. तर मग आज आपण इथंच थांबू. लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, धन्यवाद. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.